ठीक आहे. आपला प्रोजेक्ट कोणता आहे, प्रोजेक्टला एकदा रन करू. Node.js 50 मध्ये, Node.js 50 मध्ये आल्यानंतर ई कॉमर्स प्रोजेक्ट, ई कॉमर्स प्रोजेक्ट मध्ये आपण त्याला करणार CMD, आणि CMD केल्यानंतर त्याला एकदा करू कोड पेस्ट डॉट, आणि त्याला एक रन करू नोडीमॉन. आणि नोडीमॉन केल्यानंतर त्याचा आउटपुट पाहण्यासाठी आपण जाऊ ब्राउझरला, आणि ब्राउझरला सर्च करणार localhost:1010. ठीक आहे. सर्च केल्यानंतर आपल्या समोर एक वेबसाईट आली ओपन, जशी की ती अल्ट्राची वेबसाईट होती. ती अल्ट्राची वेबसाईट आपली पुढे शो झाली. ठीक आहे. ठीक आहे, आपली ही वेबसाईट होती. आता वेबसाईट ही कुठे रन होती, ह्याचा पाथ काय, localhost:1010. ठीक आहे. आता हे आपण काय करणार आहे की गुगलला सर्च करणार आहे, म्हणजे आपण होस्ट करणार आहे. ठीक आहे ना. जशी की मी ही तुम्हाला लिंक टाकली, जशी की मी localhost:1010 ही तुम्हाला लिंक सेंड केली, तर तुमच्यात ही ओपन होईल का, की नाही होणार. कारण हे काय की लोकलला आहे, कुठे लोकलला आहे. आता आपण हे कुठे टाकणार, सर्व्हरला टाकणार. ठीक आहे. मग सर्व्हरला टाकण्यासाठी आपल्याला लागणार आहे की आता आपला डेटाबेस कुठे आहे, मला फर्स्ट ऑफ ऑल ते सांगा. डेटाबेस पण कुठे, लोकललाच आहे ना. मग आता जो काय डेटाबेस आहे, डेटाबेस बी आपल्याला कुठे टाकायला लागेल, सर्व्हरला टाकायला लागेल. ठीक आहे ना. मग आता आपण दोन्ही गोष्ट टाकण्याआधी आपण काय करू, ठीक आहे. आता होस्ट करण्याआधी मी काय करतो, आता होस्ट करण्याआधी आपल्याला काय की आपण जसं की जो काय प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट रन करण्यासाठी आपण कमांड कोणती यूज करतो, nodemon index.js. जी ही कमांड आहे, ती कमांड कोणती की आपण डेव्हलपमेंट करतो तेव्हाच कमांड ही यूज होती. केव्हा होती, डेव्हलपमेंट. आणि जेव्हा आपल्याला डिप्लॉयमेंट करायचं असेल तेव्हा कमांड कोणती यूज होती, npm स्टार्टची कमांड तयार होती. आता सपोज मी प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट करतो स्टॉप, आणि इथे मी टाकतो कमांड npm स्टार्ट. स्टार्ट टाकल्यानंतर झाला एक एक्झिक्यूट, नाही झाला. मग ह्याला एक्झिक्यूट करण्यासाठी काय करणार आपण, याला क्लिअर करू. क्लिअर केल्यानंतर एक कमांड टाकायची. कोणती कमांड टाकायची की npm i. ठीक आहे, सॉरी npm i नाही, npm init टाकायची. npm init ने काय होणार, npm init टाकल्यानंतर एंटर 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 करीत चला फक्त. म्हणजे ह्याने काय केले की जी आपली package.json फाईल आहे, जशी की इथे package.json, त्यांनी काय केलं, package.json मध्ये काय केलं, जी आपली प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्टचं काय 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 यूज केले, कोणतं कोणतं ऑथेंटिकेशन यूज केले, कोणते कोणते आपण पॅकेज इन्स्टॉल केले, ते आपल्यासाठी क्रिएट करून दिले. ठीक आहे ना. मग क्रिएट केल्यानंतर package.json मध्ये आल्यानंतर आपल्याला इथे एक स्क्रिप्ट दिसेल. ठीक आहे. आणि स्क्रिप्ट मध्ये टेस्ट असेल, आणि टेस्टच्या नंतरच काय करा, एक कॉमा द्या. कॉमा दिल्यानंतर इथे करा तुम्ही स्टार्ट. आणि स्टार्ट दिल्यानंतर आपली स्टार्ट करण्याची कमांड कोणती, आपली प्रोजेक्ट नोड इंडेक्स डॉट येस, हे पण आहे ना. मग हे कमांड टाकून देऊ. हे कमांड टाकल्यानंतर आपल्याला काय होईल, जो काय आपला प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट आपल्याला npm स्टार्टने स्टार्ट होईल. झाला एक्झिक्यूट. झाल्यानंतर आपण इकडे आउटपुट पाहू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. तरी आपला जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट शो होती. जी काही नोडीमॉन आपण स्टार्ट करतो, नोडीमॉनच्या ऐवजी आपण काय केले, आता npm स्टार्टने कमांड चालू केली. ठीक आहे. अजून एक स्टेप आहे यार, अजून एक स्टेप आहे काय की आता सपोज आता हा किती पोर्ट नंबरवर रन आहे प्रोजेक्ट, 1000. आता सर्व्हरला गेल्यानंतर सर्व्हर मध्ये एकच युजर तर नसणार, बरोबर ना, किती मल्टिपल युजर येणार. मग त्यासाठी मल्टिपल युजर आल्यानंतर त्याला हँडल करण्यासाठी आपण काय करणार की डिफरंट डिफरंट पोर्ट नंबर टाकणार. मग डिफरंट डिफरंट पोर्ट नंबर टाकण्यासाठी की आपल्याला एक पॅकेज लागणार आहे. की कोणतं पॅकेज लागणार आहे की डोंट env लागणार आहे. npm i करा, आणि इथे करा डोंट env, आणि एंटर करा. जी काय पॅकेज आहे ती पॅकेज इन्स्टॉल होईल. आणि इन्स्टॉल झाल्यानंतर जो काय आपला प्रोजेक्ट आहे, मी त्याला करतो प्रोजेक्टला स्टार्ट, npm स्टार्ट. ठीक आहे. आता आपण पॅकेज कोणतं इन्स्टॉल केलंय, डोंट env. ती डोंट env करतं काय ते सांगतो. आता डोंट env आहे, जो काय आपला प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्ट मध्ये एक डॉट env फाईल बनवायला मदत करतो. डोंट env फाईल म्हणजे काय की त्यात जे काय आपण कोड टाकणार आहे, तो कोड आता सध्या सर्व्हरला दिसणार नाही, कुठेच दिसणार नाही. म्हणजे सगळ्यात सिक्युअर राहणार. म्हणजे जसं की आपला पासवर्ड असणार, पासवर्ड आपण डॉट env मध्ये टाकणार. जसे की आपल्या की असणार, की बी आपण कुठे टाकणार, डॉट env मध्ये टाकणार. मग ती फाईल बनवण्यासाठी काय करा, एक प्रोजेक्ट मध्ये फाईल बनव, आणि डॉट env नाव द्यायचं. काय द्यायचं, डॉट env. आणि डॉट env मध्ये काय टाकणार आपण,
जो काय आपला पोर्ट नंबर रन होणारा पोर्ट नंबर आहे तो पोर्ट नंबर टाकणार. मी घेतला पोर्ट व्हेरिएबल आणि त्यामध्ये सांगतो 1 3 2 0. ठीक आहे, एवढ्या env फाईल मध्ये एवढंच राहणार. मग आता काम आहे आपलं index.js मध्ये. जी काय आपण पॅकेज इन्स्टॉल केलंय ते पॅकेजला काय करणार आता रिक्वायर्ड करून घेणार. ठीक आहे, मग रिक्वायर, ठीक आहे, रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये कोणतं पॅकेज घेतलंय आपण, डॉन्ट env घेते आणि त्यापुढे कॉमा देऊन काय करणार आहे कॉन्फिग राईट करणार. कॉन्फिग आणि राऊंड ब्रॅकेट, बस एवढंच राईट करायची. हे राईट केल्यानंतर आपल्याला काय होणार, जो काय हा पोर्ट नंबर आहे पोर्ट नंबर आपल्याला काय करता येईल ह्या फाईल मध्ये यूज करता येईल. मग ह्या फाईल मध्ये यूज करण्यासाठी कसं राईट करणार, की जो काय आपला काय आहे इथे, मग इथे करणार आपण प्रॉमिस प्रोसेस डॉट env आणि त्यामधून काय घ्यायची की जो काय आमचा पोर्ट नंबर आहे त्यामध्ये आम्ही पोर्ट नंबर दिलाय तो पोर्ट नंबर. ठीक आहे ना, काय घेतलंय आपण, म्हणजे जो काय हा env मध्ये आपण पोर्ट नंबर राईट केलाय तो पोर्ट नंबर मी कुठे राईट केलाय आता प्रोसेस डॉट env म्हणजेच काय की जो काय हा पोर्ट नंबर आहे तो पोर्ट नंबरच आपण इथे काय केलाय इम्पोर्ट केलाय. ठीक आहे, आणि त्यानंतर की ऑरचं सिम्बॉल, हे कोणतं सिम्बॉल आहे अँड ऑर माहिती ना ते दिलंय. म्हणजे हे नाही तर जो काय ह्याच्या पुढचा पार्ट राहील म्हणजे 1 0 0 हा एक पोर्ट नंबर. ठीक आहे, बस एवढाच पार्ट आहे. आणि इकडे जाऊन मी करतो एकदा सर्व्हर स्टॉप करू आपण. स्टॉप केल्यानंतर क्लिअर केल्यानंतर नोडिमॉन इंडेक्स, ठीक आहे, नोडिमॉन नाही करत की आपण करणार आहे आता इथे npm स्टार्ट आणि इथे केले एंटर केल्यानंतर झाला एक्झिक्यूट. ठीक आहे, आणि एक्झिक्यूट झाल्यानंतर मी इकडे रिफ्रेश केलं, काय झालंय आता की आपला रन झालाय ना. पण रन झालाय तर कोणत्या पोर्ट नंबरला झालाय, आपण 2 पोर्ट नंबर टाकले. एक कोणता टाकलाय 1 0 0 आणि दुसरा कोणता टाकलाय 3 0 0. म्हणजे आता काय की 3000 पोर्ट नंबर बिझी असेल तरच 1 0 0 काय होणार रन होणार. पण 3 0 0 बिझी आहे का, नाही ना बिझी. की मी CMD मध्ये आलो. ठीक आहे, आपण हिथून बी रन करू. हिथून रन केल्यानंतर वर्किंग होतंय का चेक करू. आता तिकडे एक पोर्ट नंबर चालू आहे कोणता 3000 आणि इथून मी अजून काय करतो npm स्टार्ट करतो. ओके, मला एरर आला का आता, ठीक आहे, एरर येतोय आपल्याला की सर्व्हरला एरर नाही येणार. आता एरर येईन आपल्याला पण सर्व्हरला एरर नाही येणार. ठीक आहे, म्हणजे काय होणार की 1000 बिझी असला तर किती पोर्ट नंबर रन होणार 3000 होणार आणि 3000 बिझी असला तर 1000 होणार. बस हाच कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, जो काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट झालाय आपला डिप्लॉयमेंट करण्यासाठी तयार. आता प्रोजेक्ट तर झालाय आपला, जो काय कोड आहे तो कोड डिप्लॉयमेंटसाठी तयार झालाय. आता नेक्स्ट स्टेप, आता आपला जो काय प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट मध्ये जो काय डेटाबेस यूज केलाय कोणता मायस्क्यूएलचा. मग तो मायस्क्यूएलचा डेटा आहे तो कसा आता सध्या लोकल आहे ना. आता लोकलला आहे तर आपण तो कुठे टाकणार आता सर्व्हरला टाकणार. ठीक आहे, सर्व्हरला टाकण्याआधी आपल्याला तो जो काय डेटाबेस आहे तो डेटाबेस सध्या इम्पोर्ट करावा लागेल. इम्पोर्ट म्हणजे जो काही डेटाबेसची फाईल आहे ती सध्या आपल्याला इम्पोर्ट करावी लागेल. मग वर्कबेंच ओपन करून वर्कबेंच मधून आपण जो काही डेटाबेसची फाईल आहे आपली म्हणजे जो काही डेटाबेस आहे तो डेटाबेस इम्पोर्ट करू. ठीक आहे, कुठे आपला प्रोजेक्ट कोणता आहे, ठीक आहे, अल्ट्रास प्रोजेक्ट आहे. मग तो डेटाबेस यूज आपल्याला इम्पोर्ट करण्यासाठी काय करणार सर्व्हर मध्ये जाणार आणि सर्व्हर मध्ये आपल्याला जो ऑप्शन भेटणार एक डेटा इम्पोर्ट आणि दुसरं डेटा एक्सपोर्ट. आपल्याला काय करायची डेटा एक्सपोर्ट करायची म्हणजे डेटा पाठवायची ना. मग डेटा एक्सपोर्टवर क्लिक करा. डेटा एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर आपण सिलेक्ट करणार की कोणता डेटाबेस इम्पोर्ट करायची एक्सपोर्ट करायची. कोणता डेटाबेस आहे आपला अल्ट्रास प्रोजेक्ट, तो सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर एक्सपोर्ट टू सेल्फ फाईल आणि ती जी काय फाईल आहे ती फाईल कुठे सेव्ह होणार डॉक्युमेंटच्या आतमध्ये की आपल्याला इथं पाथ दिसला त्या पाथला काय होणार जी काय फाईल आहे ती फाईल डाउनलोड होणार आणि इथे काय करा स्टार्ट एक्सपोर्ट. जो काय पासवर्ड आहे तो तुम्ही पासवर्ड टाका. इथे मी पासवर्ड टाकला नाही त्यामुळे मी पासवर्ड टाकत नाही. ठीक आहे, जी काय फाईल आहे ती काय झाली फाईल डाउनलोड होईल. कुठे झाली डॉक्युमेंटच्या आतमध्ये चेक करतो मी झाली का फाईल. डॉक्युमेंटच्या आतमध्ये एक फोल्डर आहे त्या फोल्डरच्या आतमध्ये फोल्डर कोणता आहे की हा फोल्डर आहे. हा फोल्डरच्या आतमध्ये अरे चुकीचा फोल्डर बघा. हा फोल्डरच्या आतमध्ये झाली.
आली एक फाईल, आता आली 9:08 आली. ठीक आहे ना. जो काय डेटाबेसची फाईल आहे ती डेटाबेसची फाईल. आता .SQL फाईल आहे. .SQL म्हणजे काय, जी आपण क्युरी राईट केल्या त्या क्युरी आपल्याला सगळ्या इथे दिसणार, की आपल्या टेबलमध्ये कोणती कोणती क्युरी. अबाउट कंपनीची बी आहे, त्यानंतर अबाउट कंपनी, परत कार्डचा आहे टेबल, कार्ड नंतर ठीक आहे कॅटेगरीचा टेबल आहे. जी काय आपली SQL फाईल आहे ती SQL फाईल आपल्याला भेटली. ठीक आहे. SQL फाईल भेटल्यानंतर जी काही SQL फाईल आहे ती SQL फाईल आपल्याला काय करायची, की सर्व्हरला अपलोड करायची. मग सर्व्हरला अपलोड करण्यासाठी कोणतं सर्व्हरला अपलोड करायची, की आपल्याकडे एक क्लिअर क्लाउड म्हणून एक सर्व्हर आहे, की ते आपल्याला फ्रीमध्ये काय करतं, की डेटाबेस ऑनलाईन करण्याची मदत करतं. ठीक आहे. जसं की मी इथे गुगलला आलो, गुगलला आल्यानंतर मी क्लिअर क्लाउड सर्च केलं. क्लिअर क्लाउड सर्च केलंय की आपल्या पुढे एक वेबसाईट ओपन होईल त्यांची, आणि वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे काय करा तुम्ही, साइन अप. ठीक आहे. साइन अप वर क्लिक करू आपण. आता तुम्ही साइन अप करताना काय करणार, फर्स्ट ऑफ ऑल जॉईन विथ गिटअप नाही करणार. कशाने करणार, गिटअप नाही करणार. आता माझं लॉग इन आहे म्हणून साइन अप होणार नाही, मी लॉग इन करणार. तुम्ही काय करणार, इथं कंटिन्यू टू गिटअपने लॉग इन करणार. कशाने, गिटअपने साइन अप करून घ्या. आता माझं ऑलरेडी अकाउंट आहे, त्यामुळे मी काय करणार, कंटिन्यू टू गिटअप करतो. आधी गिटअपचा अकाउंट खोला आणि मगच हे क्लिअर क्लाउडला अकाउंट खोला. ठीक आहे. क्लिअर क्लाउडचं जे काय अकाउंट तुम्ही पेज ओपन केलं, ओपन केल्यानंतर तुमच्या पुढे असा इंटरफेस ओपन. जो काय इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुमचं काय जी गिटअपचं अकाउंट असेल, ती गिटअपच्या अकाउंटची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे शो. इथं मग पर्सनल स्पेसवर क्लिक करा. पर्सनल स्पेसवर क्लिक केल्यानंतर की तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटेल, की पर्सनल स्पेस, कॉन्टॅक्ट, सपोर्ट टाईप, आणि ह्यानंतर एक क्रिएट. फक्त क्रिएटवर क्लिक करा. क्रिएटवर क्लिक केल्यानंतर 3 ऑप्शन भेटतील तुम्हाला, अन ऍप्लिकेशन, अन ऍड ऑन, आणि खाली एक ऑथ म्हणून ऍप्लिकेशन. त्यातलं ऑप्शन निवडायची, मधलं अन ऍड ऑन. त्याच्यावर सिलेक्ट केलं की तुमचा डेटाबेस सिलेक्ट करतो. आपला डेटाबेस कोणता आहे आता यूज केलेला, कोणता आहे डेटाबेस, की MySQL. मी केला MySQL सिलेक्ट. MySQL सिलेक्ट नंतर ह्यातनं काय करायचं, की पहिलंच ऑप्शन सिलेक्ट करायचं, ड्यू. आणि याला स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर खाली ऑप्शन इन नेक्स्ट. नेक्स्ट वर क्लिक करा, आणि जो काय तुमचं नाव आहे त्या नावला आपण नाव देऊ. एखादं नाव द्या तुम्ही, A2Z50. ठीक आहे. आणि ते करणार नेक्स्ट. जसं नेक्स्ट वर क्लिक करतो, तुमचा डेटाबेस क्रिएट झाला की तुम्हाला इथे एक डेटाबेस दिसतो. झाला इथे एक डेटाबेस A2Z50 म्हणून आला. त्याला रन करू. ठीक आहे. तेव्हा प्ले बटन करू, प्ले. आणि इथे आपल्याला एक 2 पेज दिसते. एक ऍडमिनचं दिसन आणि दुसरं कोणतं दिसन, PHP ऍडमिन दिसन. आता जो काय आपला होस्ट आहे, ठीक आहे, आपल्याला हे इन्फॉर्मेशन काय काय भेटली, की डेटाबेस क्रिएटेशन आपल्या इथे काय भेटली, होस्ट भेटलाय. आता आपला होस्ट कोणता होता, लोकल होस्ट हा. मग लोकल होस्टच्या जागी आता होस्ट नवीन कोणता होस्ट राहणार आपला, जे काय हा होस्ट आहे, तर हा होस्ट करणार आपण तिथे पेस्ट करणार. त्यानंतर डेटाबेस कोणता आपला, तिकडे आपण अल्ट्रास प्रोजेक्ट आहे, अल्ट्रास प्रोजेक्टच्या जागेवर डेटाबेस कोणता राहणार आपला आता, हा डेटाबेस. युजर कोणता आहे तिकडे, रूट. मग रूटच्या जागेवर काय टाकणार आपण, हे टाकून देणार. जो काय आपल्याला हा रूट भेटलाय तो, आणि पासवर्ड आहे तिकडे आपला, जो तुम्ही पासवर्ड टाकलाय तो पासवर्ड तुमचा एमटी असू शकतो, किंवा तुम्ही काहीतरी राईट केला. आता पासवर्ड कोणता राहणार आपला, जो आहे इथं पासवर्ड आहे तो पासवर्ड. ठीक आहे. आता ह्याचे आपण आधी काय केलं, की एक SQL फाईल इम्पोर्ट करून घेतली. मग SQL फाईल इम्पोर्ट केल्यानंतर आपण काय करणार, की PHP ऍडमिन वर क्लिक करा तुम्ही. ठीक आहे. थोडासा टाइम खाईल, वेट करा आता. ठीक आहे. तो जोपर्यंत ते होत आहे तोपर्यंत आपण काय करू, ऍप्लिकेशन डाउनलोड करतो. कोणतं ऍप्लिकेशन, की गिटहब डेस्कटॉप डाउनलोड. ठीक आहे. ते ऍप्लिकेशन काय करू आपण, लागणार आहे ते, त्यासाठी आपण काय करू, इन्स्टॉलेशन करून घेऊया तोपर्यंत. की गिटहब डाउनलोड सर्च केलं गुगलला की तुम्हाला वेबसाईट पहिलीच भेटेल. त्या वेबसाईट नंतर डाउनलोड फॉर विंडोज 64 बाईट्स. त्याच्यावर काय करा, डाउनलोडवर क्लिक करा. डाउनलोडला पडले इकडे काहीतरी. ठीक आहे. तोपर्यंत डाउनलोड होते, आपला सर्व्हर जवळ स्टार्ट होतंय तोपर्यंत. अरे टाइम खातोय का. ठीक आहे. तुम्हाला पण असा लोड आला तर काय करायचंय. ठीक आहे. झालंय, ओपन झालंय. ठीक आहे. ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे 2 ऑप्शन भेटतील. आता काय ते मला पण माहित नाही. मग पहिल्या ह्याच्यावर आपण क्लिक करणार.
ठीक आहे. पहिल्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे भरपूर सारे ऑप्शन भेटते. स्ट्रक्चर, एसक्यूएल, सर्च, क्युरी, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट. आता आपल्याला काय करायची, इम्पोर्ट नाही करायची, आपल्याला काय करायची, एक्सपोर्टवर क्लिक करायची. मग एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर नो डेटाबेस सिलेक्टेड, एकदा डबल डेटाबेस सिलेक्ट करू आणि एक्सपोर्टवर क्लिक करू. जसं एक्सपोर्टवर क्लिक करतोय, अरे यार ठीक आहे, थोडं प्रॉब्लेम देते. ह्याला मी ओपन करतो इनकॉग्नेटिव्ह मोडला. मी ब्राउझर चेंज केलं फक्त. ठीक आहे, तुम्हाला पण तसा प्रॉब्लेम आला तुम्ही टेक्निक ट्राय करू शकता. ठीक आहे, ह्याला पण डबल लॉग इन करायला लागेल इकडे. ठीक आहे, तुम्हाला साइन अप लावा, असं पासवर्ड मागेन गिटअपचा, तो गिटअपचा पासवर्ड टाकून द्या. ठीक आहे, आपला प्रोजेक्ट कोणता आहे, A to Z51. त्याच्यावर क्लिक केलं, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन पेज दिसणार, एक ऍडमिन आणि दुसरं PHP ऍडमिन. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर थोडंसं वेट करावं लागेल, कारण हा सर्व्हर आहे, सर्व्हरला थोडं टाइमच लागणार आहे, आपण फ्रीचं यूज करतो, मग तर अजून टाइम लागणार आहे. ठीक आहे, थोडं वेट करणार आहेत आपण. पेडचं घेतलं तर मग पेडचं जस्ट सेकंड लगेच येतं. काय करणार, फर्स्टवर क्लिक करणार, फर्स्टवर क्लिक केल्यानंतर कुठे, एक्सपोर्टवर. ठीक आहे, आता होऊन दे. अरे यार, ठीक आहे, खालच्याला काय झटायची गरज नाही आपल्याला, की एक्सपोर्टवर क्लिक करू. काय बोलतोय, आपल्याला इम्पोर्टच करायची. ठीक आहे, डेटाबेस सिलेक्टचं ऑप्शन येते ना. ठीक आहे, आता इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला काय करायची, ते ऑप्शन भेटेल, जसं की चूज फाईल. जी काही आपली फाईल आहे डाउनलोड झालेली डॉक्युमेंटमध्ये, ती फाईल सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर इथे फाईल इन, बाकी काही चेंजेस करायचे नाही, फक्त करायची इथे आपल्याला इम्पोर्ट. ठीक आहे, इम्पोर्ट झालंय आपलं सक्सेसफुली. आणि जो काय आपला डेटाबेस आहे, डेटाबेस आला सगळा, आलाय ना. आता डेटाबेसमध्ये आपण चेंजेस काय करणार, आपलं जे काय होस्ट आहे तो होस्ट आपण चेंज करू. होस्ट मी कॉपी केला, कोडमध्ये आलो, कोडमध्ये कुठे टाकणार, कनेक्शन.js मध्ये. जो काय आपला लोकल होस्ट आहे, लोकल होस्टच्या जागेवर करू आपण जो काय आणलाय होस्ट, तो होस्ट करू प्रिंट. परत त्यानंतर डेटाबेस, जो काय डेटाबेस आहे तो डेटाबेस मध्ये कॉपी केल्यानंतर डेटाबेस कोणता आहे इथे करणार पेस्ट. त्यानंतर सेकंड युजर कोणता आहे आपला, रूटच्या जागेवर आता कोणता राहणार, जो का आपल्याला भेटला तो मी करतो इथे पेस्ट. ठीक आहे, आणि लास्ट वाला काय, पासवर्ड. पासवर्डला करू अनलॉक केल्यानंतर इथून करू कॉपी आणि कुठे टाकणार, कनेक्शन.js मध्ये जो काय पासवर्ड आहे तो पासवर्डच्या जागी टाकून देऊ. बस काम संपलं. आता काम संपल्यानंतर आपण काय करू, जो काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट वर्क होतोय चेक करू एकदा. ठीक आहे, ह्याचं काम संपलं आहे, त्यासाठी मी ह्याला करतो क्लोज. आणि आपण जो काय आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट रन होतोय का चेक करू, आणि याला करतो मी रिफ्रेश. तरी वर्किंग होतंय ना, डेटाबेस आपण ऑनलाईन केलाय तरी होतंय वर्किंग. अबाउटला गेलो, अबाउटला पण काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, डेटाबेस म्हणजे आपला काय झाला, ऑनलाईन झाला किंवा आपला सर्व्हरला गेलाय. आता सर्व्हरला गेल्यानंतर आता आपल्याला काय करायची, की जो काय आपला कोड आहे आता तो कोड टाकायची सर्व्हरला. ठीक आहे, सर्व्हरला कोड टाकण्यासाठी आपण काय करणार, की तुम्हाला एक ऍप्लिकेशन आपण डाउनलोड केलं, कोणतं, गिटअप डेस्कटॉप. ठीक आहे, ते इन्स्टॉलेशन करून घेतो मी फर्स्ट. पुढे डाउनलोड्स मध्ये आले असेल, डाउनलोड मध्ये आलं, डाउनलोड मध्ये आल्यानंतर हे गिटअप, त्याला काय करू आपण, इन्स्टॉलेशन करून घेऊ. गिटअपचं अकाउंट आहे ना सर्वांचं. ठीक आहे, थोडं टाइम खाते. ठीक आहे, तुमच्या पुढे असे इंटरफेस ओपन होईल, जिथे इथे मला हे ओपन झालं, EPS कोड ओपन, विज्युअल स्टुडिओ कोड ओपन झाले. तुम्हाला इथे काय ऑप्शन येईल, साइन अपचं ऑप्शन येईल. तिथे साइन अप करा, कंटिन्यू टू गिटअप करा, ओके होऊन जाईल, बाकी काहीच नाही. की असं ऑप्शन येईल, तुम्हाला दाखवतो. ऑप्शन मध्ये आलं ना तुम्हाला असं ऑप्शन येईल. आता इथं साइन आउट आहे, तुम्हाला काय ऑप्शन येणार, साइन इन येईल. तुम्ही कसं करायचं, कंटिन्यू टू गिटअपने करायचं. ठीक आहे, गिटअपने केल्यानंतर आता तुमचं गिटअप डेस्कटॉप ओपन करायचं. गिटअप डेस्कटॉप ओपन केल्यानंतर काय करा तुम्ही, की आधी एक फोल्डर बनवून घ्या. फोल्डर बनवून घ्या आपला कसा,
एखादा फोल्डर बनवून घ्या डेस्कटॉपला. ठीक आहे, ठीक आहे, मी इथेच बनवतो एक डेस्कटॉपला फोल्डर. Node.js होस्ट म्हणून. ठीक आहे, असं काहीतरी होस्ट काहीतरी फोल्डर बनवला एक Node.js होस्ट म्हणून. आणि मग गिटअप डेस्कटॉपला आलो. गिटअप डेस्कटॉपला आल्यानंतर हे ऑप्शन दिसते ना आपल्याला, ऑप्शन मध्ये क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ऍड वर क्लिक करा. ऍड वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल इथे ऍड एक्झिस्टिंग रिपॉझिटरी आणि चॉईस करा. चॉईस आपण करणार कुठे, आपला जो काय फोल्डर बनवला कुठे, की डेस्कटॉपला बनवलंय ना. डेस्कटॉपवर आलो. डेस्कटॉप आल्यानंतर त्या फोल्डरचं नाव काय होतं, की Node.js होस्ट म्हणून असं काहीतरी. ह्याला करा सिलेक्ट केल्यानंतर करा ऍड रिपॉझिटरी. आता तुम्हाला असा एरर भेटेल. एरर भेटल्यानंतर काय करायचं, क्रिएट रिपॉझिटरीवर क्लिक करा. रिपॉझिटरी क्लिक केल्यानंतर क्रिएट रिपॉझिटरी करा. बस, काहीच नाही. तुमचं गिटअपला अकाउंट असेल, गिटअप कंटिन्यू गिटअप केलं, ऑटोमॅटिकली गिटअपला काय होणार, तुमची रिपॉझिटरी क्लिक होणार. आणि इथे आल्यानंतर पब्लिश रिपॉझिटरीवर क्लिक करायच्या आधी काय करा, कीप दिस कोड प्रायव्हेट टिक मार्क काढून टाका आणि करा पब्लिश रिपॉझिटरी. याने काय होणार, तुम्ही गिटअपला रिपॉझिटरी आहे, ऑटोमॅटिकली गिटअपला काय होणार, एक रिपॉझिटरी क्रिएट होणार. बघायची आपण गिटअपला रिपॉझिटरी क्रिएट झाली का नाही. मी इथं गिटअप सर्च करतो. ठीक आहे, गिटअपचा अकाउंट नसेल तर ओपन करून ठेवा. ठीक आहे, ठीक आहे, लोड खात आहे थोडस. इकडे आल्यानंतर मी करतो रिपॉझिटरीज. आलं इथे एक Node.js होस्ट म्हणून रिपॉझिटरी आली. त्याच्यावर क्लिक केलंय. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याच्या आतमध्ये काय आहे आपण एकदा चेक करू. त्यात काहीच नाही, एकच फाईल आहे फक्त. कोणती, गिटअपची त्यांची काहीतरी फाईल, ती फाईलच आहे फक्त. ठीक आहे ना. मग आता आपण काय करणार, की जो आपला प्रोजेक्टचा कोड आहे, ठीक आहे, आपण कोणती बनवली Node.js होस्टचा एक फोल्डर बनवलाय. त्या फोल्डर मध्ये काय करणार, जो आपला प्रोजेक्टचा कोड आहे, तो प्रोजेक्टचा कोड आपण काय करणार, त्यामध्ये पेस्ट करणार. ई कॉमर्स प्रोजेक्ट मध्ये आलो. ई कॉमर्स प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर मी करतो ह्याला कंट्रोल सी आणि तिकडे जाऊन कंट्रोल पेस्ट करून टाकतो. ठीक आहे, आणि इथे करू आपण पेस्ट. पहिले तिकडच्या फाईल उचलला, फक्त इकडे पेस्ट केल्या. ठीक आहे, थोडा टाइम. थोडं कॉम्प्लिकेट वाटन, तुम्ही हाताने जेव्हा ट्राय करता. जसं सॉफ्टवेअर चालवतात तसंच आहे. जसं इंस्टाग्राम चालवतात, तुम्हाला सगळ्या सेटिंग माहिती इंस्टाग्रामच्या, की कुठून पासवर्ड चेंज करायचा, काय व्हॉट्सअपची कुठून सेटिंग ही केल्यावर स्टेटस वगैरे प्रायव्हेट होतात, ते म्हणजे सगळ्या सेटिंग माहिती. त्याच प्रकारे हे टूल आहेत फक्त. एक गिटअप डेस्कटॉप आहे, त्यानंतर क्लिअर क्लाउड आहे, बाकी काहीच नाही. तुम्हाला कॉम्प्लिकेट वाटन असं, पण जेव्हा तुम्ही ट्राय करता तेव्हा एकदा दोनदा करता, तीनदा करता, चौथ्यांदा पाठवून जाईल. ठीक आहे, पेस्ट करू. ठीक आहे, तसं बी आहे, पण हे थोडं बेटर राहील, सोपं सध्याच्या परिस्थितीत. ठीक आहे, जो काय कोड आहे तो कोड मी पेस्ट केला. पेस्ट केल्यानंतर आता गिटअप डेस्कटॉपला आलो. गिटअप डेस्कटॉपला आल्यानंतर जे काही चेंजेस झाले ती फाईल इथं आल्यात ना. मग इथे तुम्ही एक कमांड टाकणार, समरी मध्ये एक कमांड टाकणार, की लॉन्च म्हणून करा. लॉन्च केल्यानंतर कमेंट करा. बस, कमेंटिंग थोडा वेट खाईन, टायमिंग घेईन थोडासा, थोडं वेट करू शकता तुम्ही पण. ठीक आहे, भरपूर फाईल आहेत, त्यामुळे टाइम खाते. ठीक आहे, ठीक आहे. जी काय आपल्या फाईल होत्या, जसे की आपले बघू शकता तुम्ही, ऑल फाईल, रीडमी फाईल्स आल्यात. अजून कोणत्या कोणत्या फाईल आल्यात, ठीक आहे. package.json फाईल आली, index.js फाईल आली. अजून जे काय आपल्या कोडच्या फाईल आहेत, सर्व फाईल इथं आल्या. ते आपण कोडच्या फाईल कुठे टाकतो, फक्त गेटअपला अपलोड करतो. बस, एजेस फाईल आल्यात. किती तर 1720 कॉन्टेंट आहेत असे काहीतरी. ठीक आहे, त्यामुळे थोडासा टाइमच लागेल. भरपूर फाईल आल्यात. हा,
पब्लिक मधले आयकॉन्स वगैरे, इमेज, व्ह्यू मध्ये युजर इंडेक्स डॉट लॉग इन, नाव बार, न्यू अकाउंट, ऑर्डर इन्फो, पेज, पेमेंट, शॉप, व्ह्यू प्रोडक्ट, आल्यात ना फाईली. ठीक आहे, ते फाईली सगळ्याकडे अपलोड होतात की गेटअपला अपलोड होतात. ठीक आहे, थोडंसं भरपूर कॉन्टेंट आहे त्यामुळे थोडासा टाइमच लागेल. तोपर्यंत सगळ्या गिटअपला येतील. बस ह्याच्यानंतर काय नाही स्टेप. ठीक आहे, लॉन्च झाल्यानंतर तुम्हाला काही दिन ऑप्शन येईल पुश ओरिजिन, त्याच्यावर क्लिक करा. ठीक आहे, ते पर्सेंटेज मध्ये काहीतरी येत आहे. 7% झाले, 12, 13, 14, 15 असं काहीतरी होतंय. 100 उस्तर आपण थांबू थोडस, की आपला प्रोजेक्ट लय मोठा आहे त्यामुळे काय झालंय थोडं टाइम खात आहे. त्याची साईज पण मोठी. ठीक आहे, 80, 90, 100 डबल घेतलं 10 पासून. ओके, झालं इथे. आता झाल्यानंतर आपलं गिटअपला आलो. गिटअपला आल्यानंतर चेक करू की गिटअप नोट.js होस्ट मध्ये आता कोड आलाय का आपला. जो काय कोड आलाय आपला, पब्लिक फोल्डर आलाय, व्ह्यू फोल्डर आलाय, राउट्स आलाय, index.js आले ना. व्ह्यू मध्ये गेलो, व्ह्यू मध्ये आपले 2 फोल्डर आहेत. कोणते कोणते, एक ऍडमिन आणि दुसरं म्हणजे जो काय आपला कोड होता तो कोड आलाय गिटअपला. आलाय ना कोड. आता गिटअपला आलाय. आता इथं स्टेप झाली. इथं स्टेप झाल्यानंतर आपण जी काय गिटअपला आहे, गिटअपला आपण स्टॅटिक्स फाईल फक्त अपलोड करू शकतो, म्हणजे काय होस्ट करू शकतो. पण डायनेमिक फाईल करू शकतो का अपलोड, नाही करू शकत. मग त्यासाठी एक सॉफ्टवेअर आहे, म्हणजे सॉफ्टवेअर म्हणजे एक रेंडर आहे. एक रेंडर काय करा, वेबसाईट आहे render.com, त्यावर जा. जसं render.com वर जाताल, render.com वर गेल्यानंतर तुमच्या पुढे असा इंटरफेस ओपन होईल. इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे साइनअपचं अकाउंट येईल किंवा डॅशबोर्डवर जायला आहे. ठीक आहे, डॅशबोर्ड आल्यानंतर कंटिन्यू टू गिटअपच करायचं. काय करायचं, कंटिन्यू टू गिटअप. ओके, कंटिन्यू टू गिटअप केलं. गिटअप केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन भेटतील की तुमच्या पुढे असा एक इंटरफेस ओपन येईल. इथे ऍड न्यू वर क्लिक करा. ऍड न्यू वर क्लिक केल्यानंतर वेब सर्व्हिस वर क्लिक करा आणि वेब सर्व्हिस वर क्लिक केल्यानंतर इथे करा पब्लिक रिपॉझिटरी. मग जी काय आपली गिटअपची रिपॉझिटरी आहे त्या रिपॉझिटरीचं काय करा, तुम्ही URL कॉपी करा आणि इकडे आणून काय करा, पेस्ट करा आणि कनेक्ट करा. ऑटोमॅटिकली तिकडचा कोड इकडे येऊन जाईल. आल्यानंतर यात काही चेंजेस करायचे नाही. प्रोजेक्टचं नाव काय आलंय, नोट.js होस्ट आलंय. प्रोजेक्टची लँग्वेज कोणती, नोट.js. ब्रांच वगैरे काही चेंजेस करायचे. npm इन्स्टॉल आलं, कमांड आली इथे नोड इंडेक्स डॉट JS रनची कमांड आली. आपल्याला होस्ट करण्यासाठी कोणतं घेणार आहे आपण प्रोजेक्टचं, फ्रीवाला घेणार आहे. ठीक आहे, पेडचं आपल्याकडे नाहीये, फ्रीवाला घेऊ. तुम्हाला वाटलं पेड घ्यायची तर पेड घेऊ शकतो बरं का, तसं काय नाही. किंवा सरने फ्री घेतलं म्हणून तसं काय नाही. आता सरकडे सध्या पैसे नाही त्यामुळे सर फ्री घेऊन राहिले. तुम्ही प्रो मॅक्स घ्या. ठीक आहे, वाटन ते घ्या. काही चेंजेस नाही करायचं, फक्त करायची तर डिप्लॉय वेब सर्व्हिस आणि फक्त वेट करायचं. बस आपली वेबसाईट डिप्लॉय झाली. ठीक आहे, आता थोडं लोड घेईन. लोड गेल्यानंतर आपल्याला एक ब्लॅक स्क्रीन ओपन होईल आणि इथे काय नाव आले वरती, काय दिसतंय की ते जेव्हा लाईव्ह येईल तेव्हा आपली वेबसाईट काय झाली, लाईव्ह झाली. ठीक आहे, इथे एक आपली वेबसाईटची URL भेटली. वेबसाईटची URL गेलो, काय दिसतंय का आपल्याला सध्या, आता काहीच नाही दिसणार, कारण आता सध्या आपली वेबसाईट काय होती, अजून होस्टवर राहील. ठीक आहे, इथे दिसतंय तुम्हाला. मग थोडस वेट करू आता तर रिलॅक्स मध्ये. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स, बस एवढी स्टेप आहे. एवढी स्टेप झाली की तुम्हाला किती URL भेटेल. URL भेटली की या URL आपण काय करतो, वेबसाईट पाहू शकतो. ठीक आहे, तोपर्यंत URL टाइम लागणार आहे भरपूर, कारण होस्टिंग चालली, टेस्टिंग करणार ते. तोपर्यंत तुम्हाला एक सॉफ्टवेअर सांगू का, डाउनलोड करून घेतात का सर्व, फक्त डाउनलोड करून ठेवा. जास्त झालंय मला कळतंय. ठीक आहे, तो डिप्लॉय होऊस तर ऑनलाईन मेंबर्स. ठीक आहे, आपली वेबसाईट डिप्लॉय झाली. आता आपल्याला एक लिंक भेटली. जेव्हा इथं लाईव्ह येईल तेव्हा काय समजायचं, आपली वेबसाईट लाईव्ह झाली.
जे काही एरर आहेत ते एरर आपल्याला ह्या बॅक स्क्रीन मध्ये दिसतील. तोपर्यंत आता टाइम लागणार, थोडं लोड घेणार आहे. तोपर्यंत तुम्हाला एक सॉफ्टवेअर सांगतो, हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून घेतात सर्व. चालेल ना, डाउनलोड करून ठेवा, जास्ती काय डोकं लावू. ठीक आहे ऑनलाईन मेंबर्स. हॅलो सर. हा काय झालं? गिटअप डेस्कटॉपच्या ऐवजी आपण गिटअपच्या कमांड पण गिटच्या कमांड पण यूज करू शकतो. हा करू शकतो, काय अडचण नाही. ठीक आहे, तुम्हाला एक मी सॉफ्टवेअर सांगतो, ती सॉफ्टवेअर डाउनलोड करून ठेवा. काय सॉफ्टवेअर आहे की MongoDB कंपास. ठीक आहे, तुम्हाला लिंक टाकतो, तसं काय अडचण नाही. पहिलीच लिंक आहे, वेबसाईट आहे, पहिल्याच लिंकवर काय करणार, क्लिक करू आपण. जास्त काय नाही, फक्त डाउनलोड करून ठेवा सॉफ्टवेअर. त्याचा यूज काय ते मी सांगतो नंतर. ठीक आहे, तुम्हाला लिंक टाकतो मी. की झाल्यानंतर कम्युनिटी स्क्रोल करा, कोणतं डाउनलोड करायची. ठीक आहे, हे डाउनलोड करायची. कोणतं? विंडोज 64 बिट्स वालं. ठीक आहे, ही काय करा, इथं डाउनलोडवर क्लिक करा. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुमची काहीतरी ऍप्लिकेशन डाउनलोड होईल, ते ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, तुम्हाला लिंक टाकतो मी ग्रुपवर, ती लिंक काय करा, तुम्ही डाउनलोड करून घ्या. ठीक आहे ना ऑनलाईन मेंबर्स. फक्त हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून ठेवा तुमच्या पीसी मध्ये. तुम्हाला लिंक टाकली मी ग्रुपवर. ठीक आहे, फक्त हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून ठेवा, बाकी काहीच नाही करायचे. डाउनलोड करून ठेवा, मग त्याचा काय यूज आहे मी ते सांगाल. ठीक आहे. ठीक आहे, असं डाउनलोड झाल्यानंतर लक्ष द्यायचं. डाउनलोड झाल्यानंतर किंवा काय करावं पण. ठीक आहे, थोडं डाउनलोड होते अजून, की तोपर्यंत आपण बघू वेबसाईट डिप्लॉय झाली का. अजून टायमिंगच चालू आहे. ठीक आहे, वेट करू आपण थोडं, तोपर्यंत आपलं सॉफ्टवेअर पण डाउनलोड होत आहे. ठीक आहे, थोडा टाइमच लागेल, की पोस्टिंग व्हायची, सर्व्हरला जायचंय. ठीक आहे, डन झाले की नाही झालं. ठीक आहे, फक्त हे डाउनलोड करून ठेवा तुमच्या पीसी मध्ये. स्टेबल घ्या, करंट नाव घेऊ, स्टेबल घ्या. नाही नाही, स्टेबल घ्या, स्टेबल. कारण करंट घेतले तर प्रॉब्लेम येते. MongoDB कॉम्प्रेस. ओके ओके, अनइन्स्टॉल. ठीक आहे, जी काय माझ्याकडे पॅकेज आहे ते मी अनइन्स्टॉल करून टाकतो. ज्याने काय होईल की तुमच्याबरोबर मी पण इन्स्टॉल करून घेतो. कॅन्सल. ठीक आहे, आपली डिप्लॉय झाली की नाही वेबसाईट. ठीक आहे, फक्त हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून ठेवा. ठीक आहे, टाइमच लागतोय आता ह्याला भरपूर थोडासा, की आपल्याला लिंक भेटेल, लिंकवर क्लिक केली की आपली वेबसाईट सेव्ह होईल. भरपूर टाइम खाल्ला. अनइन्स्टॉल. अरे डेटाबेस पण उडाला माझा. ठीक आहे, तुम्ही नका करू, हे फक्त माझ्याकडे पहिलं सॉफ्टवेअर आहे त्यामुळे अनइन्स्टॉल करताय. ठीक आहे, तुमच्याबरोबर स्टेप करीन मी फॉलो. ठीक आहे, थोडा वेटच करावा लागणार आहे, भरपूर डिप्लॉयमेंट चालू आहे आपली. ठीक आहे, करू वेट. रेकॉर्डिंग करू का? फाईल डाउनलोड नका करू. फाईल डाउनलोड केल्यानंतर कसं, ठीक आहे मी सांगतो अजून, की तुमच्या पुढे काय येणार, अशी फाईल डाउनलोड येणार. की डाउनलोड मध्ये जाऊ आपण. डाउनलोड मध्ये गेल्यानंतर जी काय फाईल आहे आपली गिटअपची, त्याला डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, सॉफ्टवेअर आहे ते, त्या सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून ठेवा. की मी पण करतो आता. ठीक आहे, इथे नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर ऍक्सेप्ट
लिनक्स ओके ऍक्सेप्ट करायला नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर कंप्लीट केल्यानंतर इथे करा तुम्ही बॅक बॅक आल्यानंतर कंप्लीट केल्यानंतर नेक्स्ट वर करा. नेक्स्ट वर केल्यानंतर की हे ध्यानात ठेवा की तुमचा हा चेक बॉक्स आहे. चेक बॉक्सवर काय पाहिजे, तुमचा चेक बॉक्स भरलेलाच पाहिजे. ठीक आहे, इथं इन्स्टॉल मोंगोडीबी कंपास म्हणून आहे. हा चेक बॉक्स कंपल्सरी काय पाहिजे तुमचा भरलेला. चेक बॉक्स काय करा तुम्ही हा भरा. त्याशिवाय तुमचं जे काय कंपास आहे ते कंपास डाउनलोड नाही होणार. आणि परत करा नेक्स्ट केल्यानंतर इन्स्टॉल केल्यानंतर तुमचं जे काही सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर काय होऊन जाईल, इन्स्टॉल होईल. ठीक आहे, एवढी स्टेप ठीक आहे. आणि ते करा तुम्ही ओके नेक्स्ट करून घ्या. बस जे काय तुमचं सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर काय होईल, इन्स्टॉल होईल. बस एवढी स्टेप आहे. फक्त सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून ठेवा एवढ्या स्टेप. कोणतं ओके ना, झालं. ते चेकबॉक्स केलं ना तू डायरेक्ट आलं ऑलरेडी होतं तुझ्याकडे. तू चेकबॉक्स बघ एकदा. चेकबॉक्स ठीक आहे, कनेक्ट करून बघ एकदा. थांब काय नंतर. ठीक आहे, एवढी प्रोसेस करून बघा तुम्ही. फक्त हे सॉफ्टवेअर डाउनलोड होईल. माझं बी होतंय आता. फाईलवर क्लिक केलं डायरेक्ट ठीक आहे इन प्रोसेस चालू आहे. जी काय आपली वेबसाईट आहे ती डेव्हलप होऊ राहिली. आणि करंट करू नका, स्टेबल करा. पुढे जाऊन इश्यू येईल तुम्हाला. ठीक आहे, अजून खाली का नाही लाईव्ह. थोडं वेट इन्स्टॉल होईल. फक्त इन्स्टॉलेशन करून घ्या फक्त हे सॉफ्टवेअर. बस बाकी काही नाही, गेटअपची गरज नाही आपल्याला. स्टेबल नाही आहे की करंट. ठीक आहे बघा तुम्ही, तुम्हाला दाखवतो. हे हेच करा ना. ठीक आहे अरे क्लिक का ना. ठीक आहे, बाकीचे वर्जन नका घेऊ ऍडव्हान्स. आहे तेच करा. डायरेक्टली डाउनलोड करून घ्या. बाकी चेंजेस नका करू. ठीक आहे, इन्स्टॉल करून घ्या. फक्त टाइम लागेल ह्याला की थोडं पॅकेज वगैरे मोठे असतं त्याचे. कस्टम करा वरती. अंदर कस्टम करू. वर काय आलंय, कोण ऑप्शन वरच कर. कम्प्लीट करू. कम्प्लीट केल्यानंतर नेक्स्ट चेकबॉक्स आहे का क्लिक. ओके नेक्स्ट करून टाक. चेक्स बॉक्स बघा, मेन चेक बॉक्स आहे आपल्याकडे. ठीक आहे, फक्त हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून ठेवा. उद्या सगळ्यांचं सॉफ्टवेअर हा इन्स्टॉल पाहिजे मला. ठीक आहे ना. अरे वेबसाईट होती की नाही आपली होस्ट. ठीक आहे, टाइम लागणार आहे. इन प्रोसेस चालले आता. कोणतं डॉक्युमेंट नेक्स्ट करायचे ना. नेक्स्ट चेकबॉक्स आहे, नेक्स्ट करून घ्या. इन्स्टॉल ओके इन्स्टॉल होऊन जाईल. ठीक आहे, माझं पण होत आहे. ठीक आहे, तोपर्यंत प्रेझेंटी चालू करू. प्रेझेंटी चालू करतो. प्रेझेंटी लावा. ऑनलाईनची गेली असतील लगेच, घाई असते त्यांना की आपल्या लेक्चरचा 2 तास टाइम असतो. आपण 8:30ला लेक्चर स्टार्ट करतो. तसा टायमिंग आपला खूप सारा आहे. ठीक आहे, प्रेझेंटी चालू करतो. तोपर्यंत आपली डिप्लॉयमेंट होईल. प्रेझेंटी चालू केलं सगळे जातील लगेच. काही
ठीक आहे, प्रेझेंटली चालू केली, प्रेझेंटली लावा. ठीक आहे, होतंय आपलं पण. आणि उद्या कंपल्सरी हा जी काय आपण तुम्हाला सॉफ्टवेअर सांगितले ती सॉफ्टवेअर सगळ्यांच्या पीसी मध्ये इन्स्टॉल पाहिजे. कोणतं करायचं? करंट डाउनलोड विंडोज 64. अरे मॅक साठी गेले का आपण? झिप असतं. झालंय तुझं? स्टेबल म्हणजे कोणतं घेतलं? कम्युनिटी घ्यायचंय. कुबरनेट कम्युनिटी. स्क्रॉल कर. दिसत नाही तुम्हाला, तो सांगतो. वेबसाईट पण आहे ना आपली. ठीक आहे, टाइम खाईल की ते आपल्याला लिंक भेटते. लिंकवर आपल्याला जी काय आपली वेबसाईट आहे ती वेबसाईट सुरू होऊन जाईल. ठीक आहे, पण थोडा टाइम खाणार. आता सर्व्हरला अपलोड व्हायला थोडं वेट करायला लागतो. हे काही इन प्रोसेसिंग अजून बी चालूच आहे. जेव्हा इथं इन प्रोसेसिंगच्या जागी लाईव्ह येईल तेव्हा आपली वेबसाईट काय झाली, लाईव्ह झाली. आणि इथे आपल्याला लिंक भेटते वरती. त्या लिंकला व्हिजिट केल्यानंतर जी काय आपली वेबसाईट आहे ई कॉमर्स, ती वेबसाईट आपल्याला शो होऊन जाईल. ठीक आहे, झाली तर आहेच, नाहीतर ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स आहे का गेली? लेफ्ट झाले सगळे. ठीक आहे, मी रेकॉर्डिंग ग्रुपवर शेअर करतो. ठीक आहे, ते लिंक भेटेल, तुम्ही ट्राय करा. तुम्ही एकदा होस्टिंग केली तुम्हाला समजेलच, पण तुम्हाला दाखवतो तरी पण. सॉफ्टवेअर भरपूर टाइम खाते. आज नाही लागत आपल्याला, उद्या लागणार आहे. त्याचे काही नाही, पण डाउनलोड करून ठेवा. आपली ठीक आहे, आपली वेबसाईट लाईव्ह झाली. तुम्हाला म्हणलं नाही का इथं की वेबसाईट लाईव्ह झाली की आपली काय नाही इथं लाईव्ह बटन येणार. आणि जी काही वरती URL आहे ते URL आपण क्लिक करू. मग जसं URL क्लिक करतो, जी काही आपली वेबसाईट आहे ती वेबसाईट आपल्याला शो होत जाईल. की थोडा टाइम खायला लागेल. सगळीकडे टाइम लागणार थोडीशी. ठीक आहे, सगळ्यांची वेबसाईट झाली ना, वेबसाईटची लिंक मला ग्रुपवर शेअर कर. म्हणजे सगळ्यांनी ग्रुपवर शेअर करायची. जसं होस्ट होईल, कुणी आज करीन, उद्या करीन, म्हणजे कधी करा. तुम्हाला 1 महिना टाइम देतो प्रोजेक्ट करायला. आली की वेबसाईट झाली ना? वेबसाईट शो नाही झाली? अरे लोड होती थोडी, नेटवर्क स्लो आहे माझं. आली ना अल्ट्रास? काय ते Node.js host.com वगैरे आले. आता मी जे नाव टाकलं ते आले, ते तुम्हाला सांगण्यासाठी. ठीक आहे, सगळ्यांनी परचेस करा बरं, ऑर्डर टाका बरं. त्याची गॅरंटी आमच्याकडे नाही आहे. ठीक आहे, ठीक आहे. मोबाईल बंद ओपन होती का बरोबर? मोबाईल युला नाहीच ना बरोबर, कारण आपण मोबाईल यू बनवलाच नाहीये. आणि सगळ्यांनी काय करायची, वेबसाईट झाल्यानंतर सगळ्यांनी होस्ट करायची. म्हणजे होस्ट नाही करायची, ग्रुपवर लिंक टाका. ठीक आहे ना? हीच प्रोसेस आता जी झाली ती प्रोसेस. ठीक आहे, बस